काय झालं विक्रम? काहीतरी लपवतोयस तू. त्या माणसाचा परत फोन आला होता. विक्रम, आता आपल्याला गप्प बसून नाही चालणार. या माणसाचा शोध घेण्यासाठी आपल्याला आता पोलीस कंप्लेंट करावीच लागेल. कारण पोलीस कंप्लेंट करून ही गोष्ट आम्हाला जगासमोर आणायची नाही. आज एक माणूस आम्हाला फोन करून तुझ्याबद्दल वाटेल ते सांगत असतो. उद्या कोणी उठेल तुझ्याबद्दल वाटेल ते बोलेल, तुझी बदनामी करेल. बदनामी? विक्रम, माझा यात काहीही दोष नसताना माझी बदनामी का होईल? हे बघ देवयानी, ही गोष्ट आम्हाला माहिती असली ना तरी सुद्धा लोकांना काय सांगणार आहेस तू? लोक काय म्हणतील यापेक्षाही तुझाच माझ्यावर विश्वास नाही. श्रावणीच्या आईने जो काही तमाशा केला तो कोणामुळे? तुझ्यामुळेच ना. आणि तिला मी काय उत्तर दिलं तू ऐकून घेतलंस ना? पुन्हा पुन्हा त्याच टॉपिकवर का बोलतेस तू माझ्याशी? कारण तू खोटं बोलतोस. फक्त श्रावणीचं तुझ्यावर प्रेम नाहीये, तू सुद्धा प्रेम करतो श्रावणीवर. केटी, तू माझं आयुष्य तर उद्ध्वस्त केलंच आहेस, पण आता त्या बावळट मुलीचं आणि तिच्या घरच्यांचं आयुष्य का उद्ध्वस्त करतोयस केटी? वाय? तुझ्याकडे एकच विषय आहे माझ्याशी बोलण्यासाठी. आतापर्यंत त्यांचं वागणं आम्ही खूप सहन केलंय. या घरात आल्यापासून पत्नी म्हणून त्यांनी तुम्हाला सुख दिलं नाही की या घराला वारसही दिलेला नाही. प्रत्येक वेळी त्या आपल्याला मनस्तापच देत आल्यात. प्रियदर्शनी जर घर सोडून गेल्या तर या मुलाची आई म्हणून आम्ही कोणाचं नाव सांगायचं? तशीच वेळ आली तर मुलाला जन्म दिल्यानंतर प्रियदर्शनी घर सोडून गेल्या अशीही बदनामी आपण करू शकतो. पण त्या घर सोडून गेल्यावर आपल्याबद्दल बोलणार नाही त्याची काय गॅरंटी? रणवीर, नसत्या शंका का काढताय? ते मूल आम्हाला आमच्या घराण्याचा वारस म्हणून हवंय, पण ते मूल तुमचं म्हणूनही लोकांनी ओळखायला हवं. माझ्या पोटामध्ये रणवीर राजेंचं मूल आहे. रणवीर राजेंचंच मूल आहे हे सत्य तुम्हाला स्वीकारायचं आहे. आणि मी खोटं का बोलेन? कारण खोटं बोलल्यानंतर कधी ना कधीतरी मी पकडली जाणार हे मला माहित आहे. आणि खोटं तेही असं. हो ठीक आहे, आम्ही लगेच पोहोचतो. हो. कुठे चाललायस एवढा रात्री? देवयानी फ्लावरच्या साईडवर अपघात घडला, आम्हाला निघाला. चल. विक्रम, त्या दिवशी जेव्हा तुम्ही आम्हाला म्हणाला तुम्ही त्या मुलाच्या आई होणार नाही, तेव्हा आम्ही विचार केला त्या मुलाला या जगात राहायचा अधिकार नाही. म्हणजे काय? उद्या सकाळी नताशा अबॉर्शन करणार आहे. असं होता का म्हणे? तुम्ही आडवा दिला, करू देऊ नका असं. नाही नाही प्रियदर्शनी. काय झालं तिथे? असं पण वाचलो देवयानी. म्हणजे त्या फ्लावर्ससाठी जे पिलर्स उभे करण्यात आलेत त्यापैकी एक पिलरच कोसळला. नशीब चांगलं होतं आपल्या सगळ्या कामगारांचं की त्याच्या बाजूलाच त्यांच्या सगळ्यांच्या झोपड्यात त्यावर कोसळला नाही, नाहीतर खूप मोठी मनुष्यहानी झाली असती आज. पण या पाठीमागचं कारण शोधण्यासाठी आम्ही केमिकल अनालिस्टची मदत घ्यायची ठरवले. देवे, एकदा त्याचे रिपोर्ट्स आले ना हातात की खरं काय ते आपल्यालाही कळेल. सुटतो. या प्रोजेक्टकडनं आमच्या खूप अपेक्षा होत्या देवाने. हा अपघात नको होता घडायला. काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल.